श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बीड जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्ह्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान, जलसाठ्यात वाढ आणि नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बीड जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे। अंतिम मतदार संख्या निश्चित करण्यात आली असून जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 21,97,830 मतदार आहेत। एकूण 2,416 मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आली असून जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही माहिती दिली। जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनं, आंदोलन आणि घोषणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत। बीड इथं गेल्या महिन्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पार पडला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। 6 दिवस चाललेल्या महोत्सवात सुमारे 4.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या। तर या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रकारच्या 435 स्टॉल्समधून सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुभाष साळवे यांनी सांगितलं। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी बीड इथं लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातल्या विविध विकासविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। तसंच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम, विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या जिल्ह्यांच्या विकासाबाबत असलेल्या अपेक्षा, अडचणी आणि संकल्पना जाणून घेतल्या। राज्यपाल राधाकृष्ण यांनी विविध घटकातल्या मान्यवरांचं म्हणणं ऐकून घेत सर्व मागण्या आणि विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्प टप्पा 3 अंतर्गत केज तालुक्यातल्या खरडा, चौसाळा, साळेगाव, माळेगाव, बोरी सावरगाव, लोखंडी सावरगाव या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारद्वारे लोकोपयोगी योजनांची माहिती दिली। बीड जिल्ह्यात सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। यावेळी मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं। बीड जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। या जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमधल्या सुमारे 11 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। यात बीड, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणी तालुक्यातल्या महसूल मंडळांचा समावेश आहे। पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई इथं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली। दरम्यान बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासह परिसरात शेतीसिंचनासाठी प्रमुख जलसाठा असलेल्या पाली इथल्या बिंदुसरा प्रकल्पाचा तलाव पूर्णपणे भरला आहे। या ठिकाणी शेतकरी आणि स्थानिकांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। जिल्ह्यातले 143 मध्यम आणि 36 लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत। त्यामुळे पाणीसाठा 21% गेला आहे। नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा सण बीड जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला। अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। 9 दिवस लाखो भाविकांनी योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं। दसऱ्याच्या दिवशी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्नीक होम हवन करून पूर्णाहुती दिली। विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। दसऱ्यानिमित्त जिल्ह्यात 2 राजकीय मेळावे देखील झाले। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावी सावरगाव इथं भाजप आमदार पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मेळाव्याला संबोधित केलं। संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन हाताची वज्रमुठ बांधावी असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं। तर राज्यभरातल्या 18 पगड जाती धर्मांच्या जनतेला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं असून त्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। तर दुसरीकडे शिरूर कासार तालुक्यातल्या नारायणगड इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा देखील मेळावा झाला। परळी वैजनाथ इथं क्रीडा संकुल उभारण्यासाठी जलालपूर इथली 5 हेक्टर 30 आर जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे। याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला। ही जमीन क्रीडा विभागास हस्तांतरित करून क्रीडा संकुल उभारणीबाबतची पुढील कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले। उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं बीड जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं होतं। या अभियानांतर्गत 84 लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता, अभियानांतर्गत कंत्राटी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करून घेण्यात यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। बीड तालुक्यातल्या मांजरसुंबा बसस्थानकातून एसटी बस येत नसल्यामुळे इथल्या शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांना सोबत घेऊन मांजरसुंबा बसस्थानकात ठिय्या आंदोलन केलं। एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली। त्यानंतर हे विद्यार्थी आपापल्या घरी सुरक्षित पोहोचले। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते रवी उभाळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।